शिरोळ येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय दत्तनगर यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या पुस्तक भेट लकी ड्रॉ योजनेच्या सोडतीत श्री दत्त साखर कारखान्याच्या वर्कशॉप विभागातील कर्मचारी अनिकेत देवगोंडा बेल्ले हे 1000 रुपये पुस्तकांच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. श्री दत्त सार्वजनिक वाचनालय दत्तनगरच्या वतीनं वाचन संस्कृती वाढवणे व वाचन चळवळीला उत्तेजन देण्याच्या उद्देशानं ही पुस्तक भेट लकी ड्रॉ योजना राबवली होती. श्री दत्तचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते या योजनेच्या लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांनी प्रास्ताविकात वाचन चळवळीचे महत्त्व, लकी ड्रॉबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री दत्त सार्वजनिक वाचनालय दत्तनगरचे अध्यक्ष, कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक एम. पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव माने देशमुख, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप बनगे, सचिव अशोक शिंदे, अरुण पाटील, शक्तिजित गुरव, निलेश पाटील, जयदीप देसाई, ग्रंथपाल मारुती गाडीवडर यांच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून सोडत काढण्यात आली. 800 रुपयांच्या पुस्तकांचे दुसरं बक्षीस निनाद मानगावे व सुनील मोरे यांना मिळालं, तर 700 रुपयांच्या पुस्तकाचे तिसरं बक्षीस शशिकांत पाटील, सौ अमृता खोत, जितेंद्र पाटील, श्रवणकुमार खोत यांना मिळालं. अन्य बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे आहेत. चौथं बक्षीस नितीन पाटील, बाबासू कुर्णे, बाळासू पाटील, इसाक मतवाल, बापूसू पाटील. 5वं बक्षीस मोहन बेग, प्रकाश पाटील, विश्वजित शिंदे, शंकर कोरे, किशोरकुमार कांबळे, सौ वैशाली कुर्णे. 6वं बक्षीस राजेंद्र केरीपळे, संजय बेनिवाले, हरिवंश यादव, प्रवीण पाटील, बापू शिंदे, अर्जुन कनके, रावसू कांबळे. 7वं बक्षीस गुलाब शेख, श्रीपती वाडीकर, संजय रोंगे, जगन्नाथ सावंत, दयानंद चौगुले, सलीम नंदगावे, संजय ढेकळे, प्रकाश जाधव. लवकरच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.